नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या सह्याद्री कट्ट्यावरती। आजचा विषय म्हणजे मुंबईतील घडलेली घटना। मुंबईत 64 वर्षीय महिलेवर अत्याचार करून बेदम मारहाण केलेली आहे। महिलेची प्रकृती सध्या चिंताजनक आहे आणि आरोपी सध्या जेरबंद केलेले आहेत। तर मुंबई म्हटलं की आपल्या स्वप्नांची नगरी आणि महाराष्ट्रातील सर्वात मोठं शहर म्हणून ओळख असलेली मुंबई, पण याच मुंबईमध्ये वासनेपोटी मुलांनी तरुणांनी अशा घटना घडतात की खूप लाजिरवाणी घटना आहेत। तर मुंबईतील ट्रॉम्पे पोलीस ठाण्यात हद्दीत 64 वर्षीय महिलेवर अत्याचार झाल्याची घटना समोर आली आहे। या घटनेनंतर आरोपीने महिलेच्या चेहऱ्यावर, डोक्यावर, प्रायव्हेट पार्टवर आणि शरीराच्या इतर अवयवावर अमानुष वार केले आहेत। त्यामुळे ती बेशुद्ध झाली आहे। आरोपीने महिलेला रस्त्याच्या कडेला फेकून देऊन घटनास्थळावरून पळ काढली। दरम्यान या महिलेची प्रकृती आता सध्या चिंताजनक आहे। तर याबाबत आपल्याला पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी आहे की सोमवारी रात्री 11 वाजेच्या दरम्यास आरोपी गुलाबराव ढोक, त्याचं वय वर्ष 38, याने महिलेला घरी सोडतो असे सांगितले होते। त्याच बहाण्याने आरोपी उमेश याने महिलेला आपल्या घरी नेले। त्यानंतर त्याने त्या महिलेवरती अत्याचार केले। महिलेने विरोध केल्यावर आरोपीने तिला बेदम मारहाण केली। त्यानंतर पहाटे 5 वाजण्याच्या सुमारास तिला रस्त्याच्या कडेला फेकून दिले। बघा घटना। आता गाडीवर घरी सोडतो म्हणून गाडीवरती बसून आणलं, घरी नेलं, तिच्यावरती अत्याचार केले, तिला बेदम मारहाण केली आणि मग तिला रस्त्याच्या कडेला फेकून दिले। तिच्या मृतदेह रस्त्याच्या कडेला फेकून दिला आणि तिथून पळ काढली। त्याला वाटलं आपल्याला कोणी बघणार नाही, पण त्याचा माता काटरा निघणार होता। दरम्यान मंगळवारी पहाटे 5 वाजण्याच्या सुमारास एका स्थानिक महिलेला ही पीडित महिला रस्त्यावर आढळून आली। त्यानंतर या महिलेने पोलिसांना याबाबत माहिती दिली। माहिती मिळताच सर्व पोलीस अधिकारी तिथे आले आणि महिलेला राजावाडी रुग्णालयात दाखल केले। दरम्यान पीडित महिलेचे जबाब घेतल्यानंतर पोलिसांनी आरोपी उमेश विरुद्ध बांधवीच्या कलम 376, कलम 376 N आणि कलम 325, 323 आणि 504 अन्वये गुन्हा दाखल करून आरोपीला मानखुर्द परिसरातून ताब्यात घेतले आहे आणि त्याची चौकशी केली आहे। आरोपीने आपल्या आरोपाची कबुली दिली आहे। पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे। नराधामाला ट्रॉम्पे पोलिसांनी केलेली अटक, नराधामाला कठोरातील कठोर शिक्षा होईल। चित्रा वाघ यांनी व्यक्त केला संताप। दरम्यान या घटनेनंतर भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी संताप व्यक्त केला आहे। वयाचे भान न ठेवता मातेसमान स्त्रीलाही उपभोगाची वस्तू मानत केवळ आपल्या शारीरिक व्यासापोटी 64 वर्षीय महिलेवर 38 वर्षीय तरुणाने अत्याचार केल्याची घटना घडलेली आहे मुंबई शहरामध्ये। चित्रा वाघ यांनी हॉस्पिटलमध्ये जाऊन या महिलेची प्रकरणी, पीडित महिलेची आणि तिच्या परिवाराची भेट घेतली आहे। या प्रकरणी पोलिसांनी एक पथक निर्माण करून त्याचा पुढील तपास ते करत आहेत। तत्परतेने आरोपीला अटक करून गुन्हा दाखल केला आहे। तितक्याच जलद गतीने कारवाई होत आहे। त्या नराधामाला कठोरातील कठोर शिक्षा होईल हे नक्की, कारण महिलाची सुरक्षितता ही प्राथमिकता मानणारे आमचे संवेदनशील सरकार अशा घटनांकडे अजिबात दुर्लक्ष करणार नसल्याचे चित्रा वाघ म्हणाले। या घटनास्थळी चित्रा वाघ या तिथे हजर झाल्या। यांनी काय घटना, काय परिस्थिती हे सर्व बघून त्या महिलेला हॉस्पिटलमध्ये जाऊन भेटल्या व सर्व समाजापुढे त्यांनी व्यक्त केली की स्त्री म्हणजे सर्वात प्रथम प्राथमिकता संवेदनशील अशी मानणारी स्त्री आहे। तिला सर्वांकडून, आपल्या एक मानवजातीकडून सहारा देण्याचं आपण करत असतो आणि असंच आपल्या आईच्या वयाप्रमाणे असणारी आजी आपण त्याच्यासोबत फक्त वासनेसाठी नको त्या घटना करतो, तर मग अशा माणसांना सजाही झालीच पाहिजे। त्याच्याकडे अजिबात दुर्लक्ष होणार नाही, त्याला कठोरातली कठोर सजाही देण्यात येईल, यावेळेस चित्रा वाघ यांनी सांगितले व तो आता जेरबंद आहे। तर मुंबई खूप मोठे शहर आहे। ह्या शहरामध्ये रोज काही ना काही घटना घडत असतात, पण घटनेलाही काही लिमिट असावं। आताच्या या 2-3 महिन्यापासून ज्या बातम्या येत आहेत त्या फक्त तरुण मुलं आणि वयस्कर स्त्रिया
यांच्यामध्येच झालेले प्रकरण, यांच्यामध्येच खून, यांच्यामध्येच बलात्कार, यांच्यामध्येच अत्याचार, या अशा वेगवेगळ्या घटना आपल्याला पाहायला भेटतात आहे. तर भेटूया मित्रांनो पुढच्या व्हिडिओमध्ये. आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेअर करा मित्रांसोबत. धन्यवाद. काळजी घ्या तुमची व तुमच्या परिवाराची.